सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। डोळे बंदच ठेवायचे। आपण इथे आल्यापासून इथे जे जे घडलं ते मनात आठवायचं आहे। आपण म्हणतो ना रिवाइंड अँड फॉरवर्ड, फास्ट फॉरवर्ड नाही, स्लो फॉरवर्ड, स्लो ॲक्शन रिप्ले, रिवाइंड अँड रिप्ले। इथे आलो त्यावेळेला अभिषेक चालू होता। जोडप्यानं आणि इतर साधक मंडळी बसलेली होती। अत्यंत स्पष्ट खणखणीत आवाजात गुरुजी पूजेची सगळी पद्धती सांगत होते। फार प्रसन्न वातावरण होतं। त्याच्यानंतर आपण जशी अष्टोत्तरशत कृष्ण नामावली, विष्णू नामावली, तशी गजानन नामावली असेल, छान नामं सांगितली जात होती। पूजा झाली, त्याच्यानंतर पेयपान झालं, त्याच्यानंतर आता सहचिंतन। प्रवचन हा शब्द फार वरच्या पातळीवरचा आहे। आपण सहचिंतन करतो आहे। तुमच्या मनात जे विचार आहेत तेच माझ्या मनात आहेत। आपण एकाच प्रकारचं प्रापंचिक मध्यमवर्गीय जीवन जगतोय। त्यामुळे सहचिंतन म्हणजे आपण एकत्र येऊन चिंतन करतोय। चिंतन असल्यामुळे तिकडे लक्ष देणं आवश्यक आहे। मनाच्या पडद्यावर सद्गुरूंची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करूया। शांत, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास, दीर्घ श्वासोच्छ्वास तीनदा। हातावर हात चोळायचे आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे। शांत मनानं आणि अत्यंत प्रसन्न चेहरा मुद्रा, सावकाश डोळे उघडत कोपऱ्यात असलेले राम, डाव्या बाजूला सीता, उजव्या बाजूला लक्ष्मण, समोर हनुमान, मध्ये गोंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराजांची भव्य प्रतिमा, समर्थ रामदास, स्वामी स्वरूपानंद आणि मध्ये बसलेले गजानन महाराज, साक्षात परब्रह्म म्हणतात तसे ते बसले। सगळ्यांचं दर्शन घेऊया। श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे करूया। शांत, श्रीराम समर्थ, श्रीराम। नमस्कार। काही वर्षापूर्वी हे केंद्र झालं। महाराजांच्या पालखीचं आगमन व्हायला लागलं। त्याच्या आधी घरात व्हायचे, अजूनही त्या घरात पालखी जाते, काल गेली होती। पण इथे मुक्काम असतो पालखीचा। म्हणजे या दोन्ही महाराजांची इच्छा असते की एक रात्र तरी वर्षातली आपण घालवावी। ही पालखी लाकडाची असेल
पण त्याच्यात ठेवलेली मूर्ती लाकडाची, दगडाची किंवा धातूची अशी नसते, चैतन्य असतं ते. ज्ञानेश्वरांनी फार चांगली कल्पना केलेली आहे की रस ओतला की त्या रसाची जशी प्रतिमा घडते. आपण बघतो ना मूर्ती कशा तयार करतात, रस वितळवतात, तो फॉर्म असतो साचा. आपल्या प्रत्येकात ते टाकलेलं आहे. फॉर्म निराळा आहे प्रत्येकाचा, पण चैतन्य एकच आहे. आणि त्यामुळे आत्मा परमात्मा ह्या बाबतीत फरकच नाही आहे. देहाच्या बाबतीत फरक आहे आणि तो असला पाहिजे, कारण त्यातूनच प्रपंच निर्माण होतो. आकार बदलला की गोंदवलेकर महाराज, आकार बदलला साईबाबा, आकार बदलला गजानन महाराज, आकार बदलला आहे, प्रकार बदललेला नाही, प्रकार एकच आहे. तेच चैतन्य सगळ्यांच्यात आहे. साधू दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले, स्वरूपी अवघे मिळून एक झाले देहातीत वस्तू, बियॉन्ड बॉडी. देहभावना विसरल्याशिवाय सद्गुरूंचा अनुभवच येणार नाही, सद्गुरूंचा स्पर्श जाणवणार नाही. म्हणून देहातीत आणि वस्तू म्हटल्यानंतर आत्मवस्तू. त्यामुळे काय, वस्तू म्हणजे थिंग्ज नाहीत, हे लक्षात ठेवा. वस्तू म्हणजे आत्मवस्तू, जी सतत वसून राहते तिला वस्तू म्हणायचं. रामकृष्ण परमहंसांचा एक शिष्य होता, कलकत्त्याचा मोठा श्रीमंत व्यापारी होता. दर 2-3 महिन्यांनी दर्शनाला जायचा आणि प्रत्येक वेळा त्याचा चेहरा उदास. रामकृष्ण विचारायचे, या 2-3 महिन्यात काय घेतलं? अहो नवीन घर घेतलं, कधी नवीन गाडी घेतली, कधी नवीन शाखा उघडली व्यवसायाचे. ते म्हणाले, इतकं जर आहे तर तुझा चेहरा उदास का? प्रत्येक वेळेला तो म्हणतो, तेच मला कळत नाही, माझ्याकडे सगळं आहे पण काही नाही आहे. ही आपली अवस्था आहे. घरात सगळं आहे. आपण ज्याला वेल इक्विप्ड अँड वेल फर्निश्ड 2 शब्द वापरतो. खेड्यातले लोकही म्हणतात इक्विपमेंट सगळी आहे आणि फर्निशिंग सगळ्याचं झालेलं आहे, तरी सगळं आहे पण काही नाही, अशी कुठेतरी भावना आहे. हे काही नाही आहे ना, ते आपण गमावलं आहे आणि सर्व काही कमावलं आहे. जे दिसतं ते कमावलं आहे आणि जे दिसत नाही ते शांती, आनंद, तृप्ती, समाधान, समाधी गमावलेली आहे. तर तो म्हणाला, मला मार्ग सांगा, मला आनंदात राहायचं आहे. त्यांनी जे सांगितलं ना ते आपण यावर्षीचा संकल्प म्हणून ठरवलं, कारण अजून नवीन वर्ष चालू आहे, संक्रांतीपर्यंत ते नवीन असतं. नवीन वर्षाचा संकल्प करायला हरकत नाही. वस्तू 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 किती करशील रे? एकदा तरी अस्तू म्हण, मग मी तथास्तू म्हणतो की नाही ते बघ. चांगलं वाक्य आहे. गाडी घेतली, बंगला बांधला, हे केलं, वस्तू 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 किती करशील? अस्तू, दॅट्स ऑल. मग मी तथास्तू म्हणतो की नाही ते बघ, मग आनंदात राहशील. वस्तू अपूर्ण आहे. प्रपंच वस्तूंचा बनलेला असेल तर तोही अपूर्ण आहे. पुढे जाऊन ते म्हणतात आपले महाराज, मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याचा कारखाना आहे. कोण? आपला प्रपंच. आणि 100 मोडक्या वस्तू आणल्या त्यातून आपोआप एक चांगली वस्तू तयार करत नाही, त्याला प्रोसेस लागते. आपले डोळे मोडके आहेत, आपले कान मोडके आहेत, तुम्हाला आवडणार नाही हे, पण डोळे मोडके आहेत नाही, दृष्टी नक्कीच मोडकी आहे. दृष्टी हेल्दी आहे का आपली? सगळं मला सगळीकडे दिसतो का तो परमेश्वर? नाही दिसत. श्रुती, माझ्या कानाची शक्ती मोडकी आहे. सगळीकडे मला भद्र, श्लील, मंगल असे शब्द ऐकू येतात का? नाही. उलट शेजारच्या ह्याच्यात काय चाललं म्हणून मी भिंतीला कान लावतो, हे लक्षात ठेवा. आणि ते काय सगळंच चांगलं असतं असं नाही आहे. जी व्यक्ती नाही आहे तिच्याबद्दल जर 2 व्यक्ती बोलत असतील तर चांगलं क्वचितच बोलतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय, श्रुती माझी चांगली नाही. रुची म्हटल्यानंतर काय, हे आवडतं ते आवडत नाही. काय केलं आहे, चहा गोमूत्र बरं यापेक्षा. आणि ती खरंच गोमूत्र आणून देते, कारण हल्ली घरात गोमूत्र असतं या ना त्या निमित्ताने. अरे चहा जरा थंड झाला की गोमूत्र झालं. म्हणजे रुची नाही आहे. जीभ आहे, रूच आहे, पण रुची नाही आहे. हा फार महत्त्वाचा फरक आहे. दृष्टी मोडकी, श्रुती मोडकी, रुची मोडकी आहे. काय गंधज्ञान, लगेच काहीतरी जळतंय वाटतं, काही नाही, शेजारच्याचा नवरा आपल्या मुलीपेक्षा चांगला आहे म्हणून बरं जळतंय काहीतरी, तो जळण्याचा वास मला नाकात येतो. अरे आपलं गंधज्ञान मोडकं आहे. स्पर्श, हे बरं नाही, ते बरं नाही, ते किती
स्पर्शज्ञान मोडकं आहे. मग इंद्रिय आणि इंद्रियांची शक्तीच जर मोडकी असेल तर इंद्रिय कसं चांगलं असणार आहे. म्हणून महाराज म्हणतात मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याचा कारखाना किंवा मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याची साधना ती उपासना भक्ती आपण अशा केंद्रात करतो. इथे पूजा महत्त्वाची नाही आहे. इथे पूज्य वस्तू आहे तिच्याशी एकरूप होणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून ध्यान नाम अनुसंधान हे 3 शब्द या केंद्राचे प्राण आहे. ध्यान नाम अनुसंधान. बाकीच्या गोष्टी आहेत, होत राहतील, ऑकेजनली होत राहतील, पण ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे. म्हणून ज्यावेळेला गजानन महाराजांचं इथे केंद्र निर्माण झालं, हे आपलं महाराजांचं केंद्र अचानक निर्माण झाले. गजानन महाराजांचा एक फोटो ठेवला होता त्या झाडाखाली. आम्ही नमस्कार करायचो येता जाता. आता केवढं सुंदर मंदिर झालं आहे, केवढं व्हायब्रंट आणि व्हायब्रेटिंग केंद्र झालेलं आहे. ते कार्यक्रम होत असतात, उपासना होत असते, पारायण होत असतं आणि नित्य असा हरिपाठही तिथे म्हणला जातो. हरिपाठाची रचना केलेली व्यक्ती आली होती. हरिपाठ म्हणले त्यातले काही अभंग ते म्हणलेली व्यक्ती आली होती. त्या दोघांचे फोटोही इथे आहेत. हा रोज म्हणला जातो त्या गजानन महाराजांच्या केंद्रात. म्हणून त्याच्यावर आधारित विषय मांडावा अशी सूचना आली आणि त्यातले 3 अभंग आम्ही निवडलेले आहेत. सगळेच चांगले आहेत, पण हे 3 आहेत ना हे जनरल आहेत, सगळ्यांना उपयोगी पडतील. त्यात गजानन महाराजांचं चरित्र आलेलं नाही. चरित्रात फरक असतो, आत्मचरित्रात फरक नसतो, लक्षात ठेवा. फार सुंदर पुस्तक आहे बाबा बेलसरेंचं संतांचं. लक्षात ठेवा, संतांचं आत्मचरित्र, संतांची आत्मचरित्रे म्हणता आलं असतं पण नाही, चूकच आहे. संतांची चरित्रे, बायोग्राफीज ऑफ सेंट्स. बायोग्राफीचं प्लुरल होऊ शकतं, ऑटोबायोग्राफीचं प्लुरल नाही आहे. ज्ञानेश्वरांचं आत्मचरित्र आणि रामदासांचं आत्मचरित्र फरक नाही आहे. चरित्रात फरक आहे. ज्ञानेश्वर त्या काळात जन्मले, तिकडे जन्मले, ते त्यांचे आईवडील, ते त्यांचं वातावरण. रामदासांचं निराळं, गजानन महाराजांचं निराळं, गोंदवलेकर महाराजांचं निराळं. चरित्र निराळे, लक्षात ठेवा. आत्मचरित्र एकच आहे. मग त्या आत्मचरित्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जे 3 अभंग आहेत त्याच्यावर आपण थोडा विचार करूया. 17-18 तुमचे पाठही असतील, पण मी फक्त सदोदित वंदा गुरुची पदा मी फक्त वाचतो. सगळ्यांना पुरतील अशी पुस्तकं नाही आहेत, सोपं आहे आणि छोटे छोटे आहेत चरण. मी चरण वाचतो म्हणजे तुम्हाला सदोदित वंदा, नाम सदा बोलावे. बरोबर, इथे सदोदित वंदावे, वंदन भक्ती. सदोदित वंदा गुरुचिया पदा, फुका त्या विवादा पडू नये. हे फार चांगलं आहे. तुटे वाद संवाद तो हितकारी. 5 श्लोक आहेत मनाच्या ह्याच्यात आणि असे 5-10 श्लोकांचे संच आहेत, सेट्स. त्यावेळेला रामदासांना पुन्हा पुन्हा ते सांगायचे, वाद घालू नका. तुटे वाद संवाद तो हितकारी. आणि संवादाला 2 जणं लागतात, त्याला डायलॉग म्हणतात. एकटा संवाद म्हणतो नाटकात वेळ, त्याला मोनोलॉग म्हणतात. पण आतला संवाद आहे त्याला आत्मसंवाद म्हणतात. आणि तो आत्मसंवाद तेव्हाच सुरू होईल त्यावेळेला ध्यान नाम अनुसंधान, मौन, एकांतातली उपासना, तेव्हाच शक्य होतो आत्मसंवाद. बाहेर संवाद चालू असतात आणि विसंवाद, वादविवाद आणि वितंडवाद, संवादाचा असा प्रवास सुरू असतो. पहिल्यांदा संवाद, 2-3 वाक्य झाल्यानंतर वादविवाद, नंतर वितंड. कुठे जाईल तो विषय सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. संवाद महत्त्वाचा आहे. संवादातून संगीत निर्माण होतं. आपण संवादी स्वर वगैरे जे म्हणतो ना, संवाद अत्यंत आवश्यक आहे. संवादात सिम्फनी आहे, संवादात सिंक्रोनायझेशन आहे, संवादात सिमिट्री आहे, संवादात किती गोष्टी आहेत, ज्या हार्मनी आहे संवादात. आणि या सगळ्या संगीताशी रिलेटेड गोष्टी आहेत. सिंक्रोनायझेशन झालं नाही तर तुम्हाला ऑर्केस्ट्रा तयार नाही करता येणार. हार्मनी नसेल तर बेसूर होऊन जाईल आणि मेलडी नसेल तर संगीताचा आत्माच हरवेल. हे सगळं घडलं पाहिजे. संवादातून ते घडतं. बेसिक संवाद आहे, तोच जर नसेल तर काय संगीत तुम्ही गाणार आहात सांगा बरं. म्हणून द्वेष, मत्सर, हेवे दावे हे नसतील तर ते संगीतकार, ते गायक, ते वादक एकत्र आल्यानंतर लगेच त्यांचा स्वरमेळ, हा सुंदर शब्द आहे. स्वरमंच जसा असतो तसा स्वरमेळ, ऑर्केस्ट्राला हा आपला मराठी शब्द आहे. स्वरमेळ तयार होतो. आकाशवाणीवर स्वरवेळ आणि वाजवणारे सगळे वादक वृंद, हे शब्द. वृंद म्हणजे समूह, मेळ म्हणजे अनेक जण आल्याशिवाय मेळ होत नाही.
एक माणूस एकांतात जाऊन उपासना करत बसला स्वतःच्या मुक्तीसाठी, ठीक आहे, पण हे इतके जण येऊन आपण उपासना करतो, हे आजच्या काळाला अत्यंत आवश्यक आहे. संघे शक्ती ही कलौ युगे, कलियुगातली शक्ती एकाने उपासना करण्यात नाही आहे, एकत्र येऊन उपासना करण्यात आहे. कुटुंबातली 4 माणसं एकत्र येऊन उपासना बेसिक युनिट आहे. फॅमिली इज द बेसिक युनिट ऑफ एनी कम्युनिटी ऑर सोसायटी. समाजाचं सगळ्यात चांगलं छोटं युनिट आहे कुठलं? कुटुंब. त्यातल्या लोकांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. नाही, आम्हाला कधीच वेळ मिळत नाही, आमची शेड्यूल्स आर डिफरंट. म्हटलं व्हाय डोंट यू वेट फॉर युअर सन हू कम्स ॲट 11 o'clock अँड हॅव डिनर टुगेदर. तो 10 वाजता यायला लागतो की नाही ते बघा. आजीसुद्धा तुझ्यासाठी थांबलेली आहे, त्याला तू लवकर आहे म्हणून सांगायचंच नाही, लवकर आहे नाही येणार, हेच त्याचं उत्तर असेल. आम्ही सगळेजण, आजीसुद्धा जिला डायबिटीस आहे ते लवकर जेवायला लागतं, एकत्र जेवा म्हणून थांबलेली आहे. आणि जेवणाच्या आधी फक्त डोळे मिटून बसा ना, दॅट इज म्यूट प्रेयर इज द बेस्ट प्रेयर. प्रार्थनेला शब्द आले ना की प्रार्थना उतरत जाते. कारण मराठीचा प्राध्यापक छान प्रेयर करेल की हे दयाघना आहे अर्थ, कारण त्याला शब्द प्रभू आहे तो. पण एखादा गरीब म्हणेल मला शब्द येत नाहीत रे, पण मी तुझी प्रार्थना करतो, गप्प बसेल. सायलंट प्रेयर इज द बेस्ट प्रेयर. नॉन व्हर्बल प्रेयर, व्हर्बल म्हणजे शब्द, शब्दाशिवाय प्रार्थना ही खरी प्रार्थना आहे. मूक प्रार्थना ही खरी प्रार्थना आहे. म्हणून लक्षात ठेवा, सोप्या गोष्टी आपण अवघड करून टाकलेल्या आहेत. उपासना, भक्ती, नाम सोपं आहे. नामाला यांनी मंत्र दिला, श्रीराम जयराम जय जयराम हा एस्टॅब्लिश मंत्र होता. गण गण गणात बोते हा नवीन मंत्र आहे, त्याचे अर्थ तुम्ही काढाल तसे. दासगणूंनी एक अर्थ सांगितला आहे ग्रंथात, विजय ग्रंथात, परंतु ते म्हणतात हाच अर्थ असेल असं नाही आहे, मला तसं वाटतं. आणि गण गण म्हणून गणपती म्हणून गजानन असं ते नाव पडलेलं आहे. गण शब्द महत्त्वाचा आहे, जन शब्द महत्त्वाचा आहे. पण तिसरा जो शब्द आपण राष्ट्रगीतात म्हणतो तो आपण गमावलेला आहे. जन गण मन अधिनायक. हे संत आहेत ना, जन गण मनाचे अधिनायक आहेत. ते काही निवडून आलेले रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत. संत ही काही पदवी त्यांना दिलेली नाही आहे जशी ख्रिश्चनांच्यात दिली जाते. सेंटहुड इज कन्फर्ड अपॉन मदर तेरेसा, कन्फर्ड अपॉन ती दिली जाते. जसं पद्मश्री वगैरे दिली जाते तसे आपल्याकडे नाही आहे. संत समाजातून वर येतात, संत साधना करून वर येतात. म्हणून संतांची पुण्यतिथी साजरी करायची असते. पुण्यतिथी हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे संतांच्या जीवनातला. संतांची जयंती आपण साजरी करतो, पुण्यतिथी करतो म्हणून. देव अवतार आहेत त्यांची जयंती, जे कर्मयोगी आहेत त्यांचा महत्त्वाचा दिवस. हे उदाहरण देतो म्हणजे कळेल. आणि संतांची पुण्यतिथी आपण कृष्ण जयंती साजरी करतो, श्रावण वद्य अष्टमी रात्री 12, रामनवमी साजरी करतो, चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 करतो ना. त्यांच्या मृत्यूच्या तिथी आहेत ना ग्रंथात. कधी आपण रामाची पुण्यतिथी साजरी केली आहे, कृष्णाची पुण्यतिथी नाही साजरी केली. देवांची जयंती, आता ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी साजरी करतो आणि म्हणून आपण ज्ञानेश्वरांची जयंती ती कृष्णाच्या जयंतीच्या वेळेलाच आहे. पण विवेकानंदांची कुठली तिथी साजरी करणार? 12 जानेवारी आता येते, करा ना, त्यांची जयंती आहे, त्याला राष्ट्रीय युवा दिन म्हणतो. 4 जुलै करणार, ती महासमाधी आहे, करूया ना. पण 11 सप्टेंबर 1893ला त्यांनी त्या शिकागो पुढे जे भाषण केलं 5 मिनिटाचं, जग जिंकलं. ती तिथी कर्मतिथी त्यांची जास्त महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांची जयंती, शिवाजी महाराजांची पुण्यतिथी कोण करत नाही, पण शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची जी तिथी आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची तिथी आहे. महाराजांची जयंती आपण करतो, महाराजांची पुण्यतिथी आपण करतो, आपण गुरुपौर्णिमा करतो. पण महाराजांना अनुग्रह दिला त्यामुळे ते महाराज झाले, ब्रह्मचैतन्य महाराज झाले, ती तिथी जास्त महत्त्वाची आहे. पण ती रामनवमीच्याच वेळेला दुपारी 12 वाजता दिला. त्यामुळे रामनवमी साजरी करताना आपण 3 जन्म साजरे करतो, एक रामाचा, एक रामदासांचा आणि एक आपल्या महाराजांचा. महाराजांचा पुनर्जन्म असतो, रामदासांचा आणि रामाचा जन्म असतो चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता. राम जन्मला ग सखी राम जन्मला, हे महाराज जन्मले ग सखी महाराज. महाराजांचं आपल्या चरित्र आहे ना ते सामान्य आणि असामान्य असं आहे.
पण मुळात असामान्य अशी 3 चरित्र, म्हणजे 3 चरित्र म्हणतं, आत्मचरित्र एकच आहे. महाराष्ट्रात एका काळी होते असा योग दुसऱ्या राज्यात आलेला नाही आहे. इकडे अक्कलकोटला स्वामी समर्थ होते, शिर्डीला साईबाबा होते आणि शेगावला गजानन महाराज होते. तिघांचे पूर्वजीवन कुणाला माहीत आहे? संशोधकांनी शोधून काढून नाटकं लिहिली, काव्य लिहिली आणि ग्रंथ लिहिले, आपण ते स्वीकारलेले नाही. साईबाबांनी कोर्टात साक्ष दिली होती. साक्ष देताना त्यांना त्यांचं जात धर्म हे सगळं सांगावं लागलं होतं. ते एकाने शोधून काढलं. त्याच्यावर गोव्यातल्याच एका तरुणांनी नाटक लिहिलं. मला म्हणाले, सर नाटक वाचा. मी म्हटलं अशी नाटकं मी वाचत नाही रे. कारण साईबाबा ज्या वेळेला येतात शिर्डीत आणि ते म्हणतात त्यांना आओ साई, तोच साईबाबांचा जन्म, बरोबर. हे ज्या वेळेला त्या देवीदास पातुरकराचं ते हे असतं माघवद्य सप्तमी, ते आले आणि खात होते. अन्नम ब्रह्मेति श्रुती, उकिरड्यावर टाकलेल्या पत्रावळीवरची शीत वेचत होते. हा त्यांचा जन्मदिन आहे. आपण जन्मदिन वापरत नाही, कारण आधी जन्मलेले होते. आपण प्रकट दिन वापरतो. आणि प्रकट दिन हा शब्द देवाच्या अवतारांच्या बाबतीत वापरतात. कारण देव हा परब्रह्म असतं. हे विशिष्ट कार्यासाठी अवतार घेतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, धर्मसंस्थापना करायचे. धर्माची स्थापना नाही, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हा अवतार असतो त्यांचा. म्हणून श्रीरामलला प्रकट भये रामलला, प्रकट भये नंदलला म्हणून गाणी असतात ना. प्राकट्य दिन असतो त्यांचा. तसा यांचा तिघांचाही प्रकट दिन आहे. स्वामी समर्थ मंगळवेढ्याला वगैरे प्रकटच झाले नाही. प्रकट झाले अक्कलकोटला, हे शिर्डीला आणि हे शेगावला. पण प्रकट झाल्यानंतर शेवटपर्यंत त्या गावात राहिलेले आहेत. मध्ये अनेकदा इकडे तिकडे गेलेले आहेत. पण त्यांची लीला मुख्यतः त्या गावी घडलेली आहे. म्हणून शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हे चरित्र झालं पुढचं. पण हे केवढं आहे? आधी कोण होते, त्यांची जात कुठली होती, हे कशाला करायचं? साईबाबांचे कान टोचले नव्हते. हिंदूंचे कान त्या भागात टोचतात, म्हणून ते अविंध होते. अविंध म्हणजे न कान टोचलेले, म्हणजे मुसलमान होते. असतील ना, मुसलमानी लोक त्यांच्याकडे जातात. संताला खरंच सांगतो, ते जात वगैरे सगळ्याच्या वर करतात. भेदाभेद अमंगळ विष्णुमय जग, संतांचा हा धर्म. सगळीकडे विष्णू आहे. बघा आता तुम्ही, आम्ही शैव आहोत, सगळीकडे शिव आहे. आम्ही शाक्त आहोत, सगळीकडे शक्ती आहे. आम्ही सौर आहोत, सगळीकडे सूर्य आहे. आम्ही गणपत्य आहोत, सगळीकडे गणपती आहे. आम्ही गजानन, सगळीकडे गजानन महाराज आहेत. सोपं आहे ते, सगळ्यांच्यात गजानन महाराज बघणं. म्हणून सदा वंदा, त्यांनी काय, सदोदित वंदा गुरुची या पदा, फुका त्या विवादा पडू नये. आपण नेहमी नमस्कार करताना आपलं जे उत्तमांग म्हणतात त्याला उत्तमांग, आणि दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नाही पृथ्वीवरच्या, फक्त माणसाला आहे. माणसाचा जो ब्रेन, आणि ते ब्रेन म्हणजे मेंदू, आणि त्या मेंदूच्या निरनिराळ्या शक्ती, खरं सांगतो मला देवालाही नसते. हे देव ब्रह्म वगैरे सगळ्या कल्पना आहेत ना, त्या माणसाच्या बुद्धीतून आलेल्या आहेत, प्रतिभेतून आलेल्या आहेत, जो खरंच त्या स्तराला पोचलेला होता. आपले ऋषी मुनी, साधू संत आणि महात्मे सत्पुरुष. सध्या महात्मे आणि सत्पुरुष आहेत. काही 100-200 वर्षापूर्वी साधू संत होते, आणि त्याच्या आधी ऋषी मुनी होते. एकच आहे ते, कुटुंबच एक आहे, वंशच एक आहे. त्यानं ते सगळं दिसलं, त्यांनी वर्णन केलं, आणि वर्णन केल्यामुळे आपल्याला देव, ईश्वर, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्याच्यावर महाविष्णू, महाब्रह्मा, महामहेश आपल्याला आवडत नाही, कानाला सवय नाही. महाविष्णू आवडलं, त्याच्या पलीकडे परमविष्णू, आदिविष्णू. हे विष्णू सहस्रनाम त्या विष्णूचं आहे. हे आपण जो विष्णूची पूजा करतो त्याचं नाही आहे. त्यातली काही नामं अशी आहेत की खूप पूर्वीपासूनची नामं आहेत. म्हणून आदिविष्णू, ज्याला आपण आदी म्हणतो, तोच अनंत विष्णू. आधीच नाही तर अंत कसा असणार आहे, हे समजून घ्या. म्हणून संतत्व जे आहे ना, त्याला आदी नाही, अंत नाही आहे. संतांच्या जीवनाला आदी आहे आणि अंत आहे. म्हणून तुम्ही साजरे करा. सदोदित म्हणून माझं उत्तमांग आहे, ते सगळं नीचांग म्हणत नाहीत. पाय जे आहेत त्याला पाया म्हणतात. पायावरही सगळी इमारत उभी आहे.
म्हणून पाय संतांचे, माझ्या सद्गुरूंचे, आणि मस्तक माझं, त्याचं जे मिलन आहे त्याला आपण म्हणतो दर्शन, गुरुचं दर्शन, वंदन, गुरुला केलेलं वंदन. आणि त्यामुळे खरंच शक्ती निर्माण होते. आता पुढच्या ह्याच्यात शक्तिपात शब्द आहे. शक्तिपात गुरुचा होतो. आपण म्हणतो संस्कृतमधला शक्तिपात म्हणजे ट्रान्सफरन्स ऑर ट्रान्समिशन ऑफ शक्ती. शक्तीला एनर्जी म्हणू नका. एनर्जी म्हटल्यानंतर तो फिजिक्समधला शब्द होतो. सोलर एनर्जी, विंड एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, एनर्जी. शक्तीला शक्ती, दुसरा शब्दच नाही आहे. गुरु आपली शक्ती शिष्याच्यात देतो स्पर्शातून. सुंदर उदाहरण आहे. माझं डोकं मी सद्गुरूंच्या पायावर ठेवलं. मस्तक जेथे जाईल तुझं पाय तिथे माझं मस्तक आहे. हे सगळ्यात सुंदर वर्णन आहे. आपण ज्या ज्या स्थळी हे मनजाय माझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. काय आहे अधिकार? माझं डोकं म्हणजे माझे विचार, कल्पना. माझ्या कल्पना जिथे जिथे राहतील खाली तुझे पाय असतील. सद्गुरूंचं अधिष्ठान असेल ना तरच ती चळवळ यशस्वी होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान म्हणजे पाया. कुठल्याही कार्याला तर हे केंद्र आहे, भगवंताचं अधिष्ठान आहे. वनतेला एक कोपरा आहे. त्या कोपऱ्यात महाराजांची उभी प्रतिमा म्हणजे चित्र आहे, त्यांचं फोटोग्राफ आहे त्यांचा. आणि म्हणून महाराज आहेत साक्षात. तिथे बसून अखंड नाम केलं जातं. अखंड 13 तास नाम, कार्यक्रम असताना नाम, प्रवचन चालू असताना तिथे माळ चालू असते. हे सगळं आहे. असं आपल्या केंद्रात का नको? विचार एकाच्या मनात येतो, तो विचार दुसऱ्याला आवडतो, तो विचार तिसरा म्हणतो की आपण करून घेऊया, आणि चौथा, पाचवा, सहावा आपल्या नकळत महाराजांनी इथे आणूनसुद्धा बसवतात. जी माळ तिथे चालू आहे तो नामस्मरणाचाच कोपरा आहे. तो मुद्दामून बघा, तो महाराज तिथे उभे आहेत, इथे सुद्धा उभे आहेत. म्हणजे आपण ब्रांच म्हणत नाही. सगळी केंद्र त्याची शक्ती निराळी असेल, पण केंद्र म्हणून ते एकच आहे. गोंदवले एकच, वानते एकच, आणि हे चैतन्यांगण एकच. चैतन्य तेच आहे. गोंदवल्याची डिग्री हाय आहे. गोंदवल्याला तुम्हाला जो अनुभव येईल, महाराजांचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल. गोंदवल्याला काय यायचं असं आहे काय तुमच्या गोंदवल्याच्या रामात? माझ्या गावात रामाची 3 मंदिरं आहेत. एक काळा राम, काय सुंदर मूर्ती आहे. एक गोरा राम, मार्बलची मूर्ती आहे. आणि एक आहे ती धातूची मूर्ती आहे. म्हणजे मूर्ती धातूची आहे, मूर्ती आहे. काय सुंदर राम आहेत. आणि त्या मनाने तुमचे राम तेवढे सुंदर नाही आहेत का बोलवता गोंदवल्याला? महाराजांनी त्याचाच प्रश्न विचारून त्याला उत्तर छान दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना उत्तर माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी मुद्दामून ऐका. ते म्हणाले, अरे हे माझ्या लक्षातच आलं नाही. गावात 3 मंदिर आहेत तुझ्या, मग गोंदवल्याला कशाला मी बोलवतो? एकदा तरी गोंदवल्याला या वर्षातून. तू कुठे काम करतोस? म्हटलं मी फॅक्टरीत काम करतो. कसली फॅक्टरी आहे? मोटारीचे बॅटरीज तयार करण्याचे, कार बॅटरीज. म्हणजे काय करतात? करंट असतो इलेक्ट्रिसिटीचा, तो बॅटरीत घालून बॅटरी चार्ज करतो, मग त्याच्यावर गाड्या, ट्रक्स वगैरे सगळे चालतात. हे फॅक्टरीत काम चालतं. म्हणाला, अरे इथेही करंट आहे की आमच्या? जर बॅटरी लावायचं ठरलं, तो म्हटला माझ्या कारखान्यातला करंट एवढा स्ट्रॉंग आहे की जे काम 6 तासात होईल हे व्हायला 6 महिने लागतील. तुमचा कसला करंट? तो 6 महिने लागतील चार्ज जर करायची झाली तर. ते म्हणाले, मग मी दुसरं काय सांगतो? तुझे जे 3 राम आहेत त्याच्यासमोर किती नामस्मरण झालेलं आहे. किती लोक येतात त्यांना अगदी सगळं नमस्कार साष्टांग करून सर्वस्व अर्पण करायला. गोंदवल्याला अखंड नाम चालू आहे. नामाचं वैभव आणि प्रज्वलंत इग्नायटेड नाम. म्हणजे काय? इग्नायटेड नाम गोंदवल्याला आहे. इथे तुझी जी बॅटरी आहे 6 तासात रिचार्ज होईल. 6 तासात. तिकडे 6 महिने नाही, 6 जन्म झाले तरी होणार नाही. कारण ते साधं मंदिर आहे. हे आमचं उपासना केंद्र आहे, नामसाधना केंद्र आहे आपलं गोंदवले. मग गोंदवल्यापासून प्रेरणा घेऊन अशी अनेक केंद्र झालेली आहेत. गोव्यातच 4-5 केंद्र आहेत. पण बरं वाटतं. हे 4-5 केंद्र कशाला? नाही असू देत ना. तिथल्या लोकांना ते सोयीचं आहे. त्यानिमित्ताने तिथे काही लोक जमतात. आणि कधी असा जाण्याचा योग आला तर काही महाराजांचा संदेश तिथपर्यंत पोचवता येतो. म्हणून लक्षात घ्या, शक्तिपात गुरु करतो त्यावेळेला इट इज ट्रान्समिशन ऑफ शक्ती. आणि आपल्या प्रपंचातला मराठीतला जो शक्तिपात होतो तो शक्तिपात म्हणजे शक्ती गेली.
3 दिवस ताप आला, पण 3 आठवडे शक्तीच नाही आहे, वीकनेस आलेला आहे. हा जो वीकनेस आहे तो शक्तिपात आहे. त्या शक्तिपाताच्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. गुरुच्या शक्तिपाताने मला शक्ती मिळते आणि मी उभारून जातो. आणि जर मला शक्तिपात शरीराचा झाला तर मी थकून जातो, उत्साहच राहत नाही. काय हा फार महत्त्वाचा म्हणजे ऑपोजिट फरक आहे. आपण म्हणतो ना की ऑपोजिट, डायगोनली ऑपोजिट, तो वर नेणारा शक्तिपात आहे. गुरुच्या पातळीकडे ये रे वर, ये रे वर, ये रे वर, मी देतो ना तुला पंखात शक्ती, मार जे. हा शक्तिपात म्हणजे काही उत्साह नाही, तोंडाला चव नाही, झोपून राहावंसं वाटतं, कुठल्या कामात मला रस नाही आहे, हा शक्तिपात आहे प्रपंचातला. असा आपला शक्तिपात होतो का? शरीराने होतो, मनाने कशाला व्हायला पाहिजे? हे पुढे सांगितले ते लक्षात घ्या. सदोदित वंदा गुरुची या पदा, फुकात या विवादा पडू नये, वादविवादात होई शक्तिपात. वादविवादामुळे शक्तिपात होतो, आपले वादविवाद. गुरुशी मी जर वाद आणि विवाद घातला तर शक्तिपात होतो. उत्कृष्ट उदाहरण रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. किती वाद घातला, ते म्हणाले वाद घालावा, पण एकदा जर कळलं की गुरुने सांगितले ते खरं आहे, मग पुन्हा त्याच्याबद्दल वाद घालायचा नाही. डोंट सॉ द सॉडस्ट इंग्लिशमध्ये म्हणतात. ज्यावेळेला मी एखादी फळी कापतो करवतीनं, तर त्यावेळेला खाली पडते, त्याला सॉडस्ट म्हणतात ना, करवतीला सॉ म्हणतात इंग्लिशमध्ये. पण सॉडस्ट, मी फळी कापली लाकडाची, प्लँक ऑफ वूड, पण खाली जो किस पडलेला आहे भुसा, तो मी कापणार आहे का? पण आपण ते करतो, त्याला वादविवाद म्हणतात. उगीचच वाद वाढतच जातो आणि त्यामुळे शक्तिपात होतो. सगळ्यात जास्त शक्तिपात तोंडातून होतो. बघा तुम्ही, महाराजांचं वाक्य आहे. म्हणजे तुम्ही जर 100 युनिट शक्ती सकाळी उपासना करून, ध्यान करून, मौन पाळून, मानसपूजा करून, हे सगळे आतली साधन आहेत. वाचन, मनन, लेखन, चिंतन, मौन, ध्यान, नाम, यांनी शक्ती साधते, आपल्या याच्यात साठली जाते. नंतर ती बोलतो, हे करतो, ते करतो, खर्च होते. अक्षरशः तुम्हाला सांगतो, डाऊन द ड्रेन जाते ह्याच्यातून, तोंडातून शक्ती डाऊन द ड्रेन. सकाळी 100 युनिट्स मिळवायचे आणि 150 युनिट्स खर्च करायचे. झोपायच्या वेळेला -50 शक्ती माझ्यात आहे. असं मायनस वाढतच जातं. म्हणून सावध राहायचं, तोंड सांभाळायचं. आत्ता वानतेला आम्ही एक मनाचं तप म्हणून 4-5 गोष्टी सांगितल्या. मनाच्या गोष्टी म्हणजे स्टोरीज नाहीत, आस्पेक्ट्स. पहिली गोष्ट कमी बोलेन, दुसरी गोष्ट हळू बोलेन, तिसरी गोष्ट स्लो बोलेन, चौथी गोष्ट शक्यतो दुसऱ्याचं मन दुखावेल असं बोलणार नाही, आणि असत्य न बोलण्याचा प्रयत्न करीन. अशी काही परिस्थितीच निर्माण करणार नाही की ज्यामुळे मला खोटं बोलावं लागेल. बघा, हे वाणीचं तप आहे. गीतेतला विचार आहे हा. काया वाचा मने, कायेचं तप आहे, आपल्याला कळतं. सेवा, कष्ट, रियाज, अभ्यास, साधना, हे कायेचं तप आहे. हे आत्ता वाणीचं तप सांगितलं, वाचेचं. आणि मनाचं तप म्हणजे ध्यान, नाम आणि अनुसंधान. जितकं एकांतात राहू, जितकं मौन पाळू, जितकं शांत राहू. म्हणून तिथे एक, ह्या आपल्या नेहमीच्या ऐकणाऱ्यांना नवीन नाही, आपण आपल्या आत एक खोली तयार करूया. खोली मीन्स केबिन, आत मी तयार केलेली आहे, विच इज एक्सक्लुझिव्हली माईन. मी जातो तिथे, ती खोली माझ्याबरोबर येते, 1 रूम, आणि ती माझी आहे. मी माझ्याप्रमाणे त्याला रंग दिलेला आहे, रंगसंगती, इंटेरियर. आणि ती खरी इंटेरियर डेकोरेशन आहे आतली. बाहेरची डेकोरेशन सोपी आहे हो. आणि बाहेरच्या डेकोरेशनची गंमत म्हणजे काय, हा रंग देणार याला, अरे काय रंग आहे, इंटेरियर डेकोरेटर कुठला, काही 1000 रुपये घेतो. ह्याची बाहेरची जी बाजू आहे तो रंगारी, तो कुठे, त्याला दिसोडा, मग त्याला काय देणार ते, हे हजारो रुपये रंगवायला. ही इंटेरियर डेकोरेशन आहे, कारण इथे आम्ही बसतो, इथे आम्ही राहतो, इथे आमचं जीवन आम्ही घालवतो, म्हणून हे महत्त्वाचं आहे. मनाची जी आहे डेकोरेशन, माझी मनातले विचार कसे आहेत, माझी दृष्टी कशी आहे, लोकांकडे वागण्याची पद्धती कशी आहे, पैशाबद्दल माझी वृत्ती कशी आहे, हे सगळं आहे ना, ही इंटेरियर डेकोरेशन आहे.
मी ती खोली सजवेन, मला पाहिजे ते संगीत लावेन, मला पाहिजे त्या पद्धतीचं मी वातावरण त्या खोलीत तयार करेन. आणि दमून भागून आल्यानंतर आता 5 मिनटं कोणी माझ्याशी बोलायचं नाही आहे. यू मे गो टू युअर रूम इन द हाऊस, बोल्ट इट फ्रॉम इनसाइड, बंद करा आणि शांतपणे बसा. एंटर दॅट रूम. शक्य आहे का हो? शक्य आहे. माझ्या आत जर मी प्रवेश केला नाही तर काय बटन दाबून कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करायचा, लॅपटॉपमध्ये एंटर. व्हेन विल आय एंटर विदिन मी, विदिन माय सेल्फ. आत प्रवेश केला पाहिजे आणि आत प्रवेश केला की माझा मीच असेल तर सद्गुरू, कोणी नाही दुसरं. बघा शांत वातावरण मिळतं की नाही ते. रामकृष्णांचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. खरं जनात तुम्हाला मौन करता आलं पाहिजे किंवा ध्यान करता आलं पाहिजे. जनात नसेल तर मग वनात जा. वनात जाणं शक्य नाही, मग कोणात करा. कोणा म्हणजे कोपरा, घरातल्या एका कोपऱ्यात किंवा देवघरात. आणि तिथेही जमत नसेल तर मनात करा. ते सांगायचे, अरे ध्यान करायचं आहे ना, उपासना करायची ना, जनात नाहीतर वनात नाहीतर कोणात नाहीतर मनात. आणि मनात उपासना करता आली नाही तर परत माझ्याकडे येऊ नकोस. मनात तर जमलंच पाहिजे. मी मनाचा स्वामी आहे का? तिथेच तर खरा प्रॉब्लेम आहे. मग मनाचे श्लोक सांगावे लागले, मना सज्जना म्हणावं लागलं, रे मना सांगावं लागलं. हे लक्षात घ्या, ज्या वेळेला मनाचा आपण विचार करतो त्यावेळेला मन माझं असूनसुद्धा मला समजत नाही, माझं असूनसुद्धा माझं त्याच्यावर नियंत्रण नाही. म्हणून माइंड युअर माइंड सांगावं लागतं. यू विल माइंड द वर्ल्ड, व्हॉट अबाउट युअर ओन माइंड. मनाच्या श्लोकाचं इंग्रजी भाषांतर आहे, त्याचं हे नाव आहे माइंड युअर माइंड. मनाचे श्लोक इन इंग्लिश. इथे काय सांगितले? वादविवादात होई शक्तिपात. ती कमीच बोलूया हो. मला सांगतो, बोलण्यापेक्षा कमी बोलणं सोपं आहे पण अवघड आहे. कारण बोलण्याची जन्मजात सवय जी आहे, म्हणून अनलर्निंग एका पुस्तकाचं नाव सांगितलं, विच वॉज अ मूवमेंट सम इयर्स बॅक. द स्कूल इज डेड. शाळा मेलेली आहे. आणि इफ नॉट यू किल इट. काय शाळेत तेच सगळं 40 मुलं बसले त्यांना तेच शिकवायचं. प्रत्येक मुलाला त्यावेळेला निराळे शिकायचं असतं. त्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडतं, पण तुम्ही शिकवत नाही. आचार्य अत्रेंनी एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणाले, कोकिळेच्या ध्वनी आवाजावर कविता होती. आणि म्हणाले की बाहेर खरंच कोकिळा ओरडत होती. कोपऱ्यातला एक मुलं म्हणतो, कोकिळेचा आवाज आहे. दुसरा म्हणतो खरंच. तो तिसऱ्याला म्हणतो, कोकिळा कोकिळा. अशी 3-4 मुलं गडबड करायला लागल्यानंतर, काय चाललंय तिकडे? नाही, खरं कोकिळेचा आवाज ऐकू येतो. एका मुलाने सांगितलं, मूर्खानो, इथे मी शिकवतोय ते ऐका. आचार्य अत्रेंनी लिहिलं की कोकिळा विसरून मुलांना काव काव ऐकायला लागलं. काव काव, या कावयाची काव काव ऐकावी लागली. तो जर म्हणला असता त्यावेळेला की आपण खरंच डोळे बंद करून ऐकूया कोकिळा. अवेळ तरीही बोल कोकिळे, अवेळ तरीही बोल, तुझ्या रवाने म्हणजे आवाजाने घुमून जाऊ दे संसाराचा गोल. ही कविता शिकवतोय. दुपारच्या वेळेला सगळं जग श्रांत क्लांत झालेलं आहे, म्हणजे दमलेलं आहे, पण त्याला झोप येत नाही, झोप यायचे. अशा वेळेला जर कोकिळा बोलली तर जशी गरमीत वाऱ्याची झुळूक यावी, जसं गरम भूमीवर पहिला पाऊस पडून तो मातीचा गंध यावा, तसं वाटतं. अवेळ तरीही बोल कोकिळे, अवेळ तरी बोल, तुझ्या रवाने घुमून जाऊ दे संसाराचा गोल. द होल वर्ल्ड शुड बी फिल्ड और चार्ज्ड विथ युअर स्वीट साऊंड. लक्षात घ्या. मुद्दा काय आहे की महत्त्वाचं असतं ते आपण मिस करतो, चुकवतो. आणि कमी महत्त्वाचं आहे ना ते साकारत बसतो, शृंगारत बसतो. समर्थांनी स्पष्ट सोप्या शब्दात सांगितलेलं आहे, चातुर्ये शृंगारे अंतर. अंतर म्हणजे अंतरंग, इंटेरियर डेकोरेशन. चातुर्य म्हणजे ज्ञान, भक्ती, उपासना. चातुर्य त्याच्यातले हुशारी म्हणजे कोल्ह्यासारखी हुशारी नाही, बिरबलासारखी हुशारी, मदत करणारी मला आणि इतरांना. चातुर्ये शृंगारे अंतर, वस्त्रे अलंकारे शृंगारे शरीर. शरीर शृंगारायचे. ब्युटी पार्लरमध्ये जातो की आपण, मनाचा ब्युटी पार्लर बुद्धीत आहे, हे लक्षात ठेवा. मनाचा बुद्धी पार्लर बुद्धीत आहे.
ब्युटी पार्लर, आणि सगळ्याचाच ब्युटी पार्लर बुद्धिदायी घेऊ. म्हणून म्हटलं ही जी कॅपिटल म्हणतात ह्याला कॅपिटल म्हणतात, आणि डोकं उडवा म्हणजे कॅपिटल पनिशमेंट म्हणलेलं आहे त्याला. दिस इज द कॅपिटल. राजधानी आहे ही, या राजधानीतून सर्व व्यवहार देहाचे चालतात. हा विचार लक्षात घ्या. आणि ही राजधानी फक्त माणसाला आहे. लोकेश मुलं हात वर करायचे, सर मी त्यांना म्हणतो ना मान फक्त माणसाला आहे, म्हणून मान असलेला प्राणी मानव. मी गमतीनं सांगतो हात वर मुलांचे. काय उंटाला केवढी मान आहे? अरे म्हणलं इट्स पार्ट ऑफ द बॉडी, इट इज नॉट द ब्रिज दॅट लिंक्स टॉर्सो विथ द हेड. हा इथपर्यंत आपण प्राणी होतो, काय फरक आहे? म्हणून माकडाला आधी इंजेक्शन देऊन मग आपल्याला माणसाला दिली ना. त्यांना 22 माकडं होती, बघितलं ना तुम्ही व्हॅक्सिन वॉर. माकडं मिळत नव्हती. प्रार्थना केली हनुमंताची, तुझ्या सैन्यातली काय प्रयोग करायला नकोत का? माकड हा नियरेस्ट आहे आपल्याला प्राणी. मग आता कुत्र्याला दिलं तरी चालेल. इथपर्यंत आपण जनावर आहोत, इथे आपण माणूस काय देव आहोत साक्षात. हे जोडणारा देवत्व आणि पशुत्व यांना जोडणारा सेतू म्हणजे मान आहे. बऱ्याच वेळेला ENT म्हणजे इयर नोज नाही, नोज अँड थ्रोट एक धरतात. इयर नेक अँड थ्रोट ENT असे बोर्ड लावलेले आहेत डॉक्टरने. नेक जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मान आहे ना, म्हणूनच अपमान आहे आणि म्हणूनच सन्मान आहे. मान बुद्धी ठरवते सगळं. म्हणून बुद्धी गुरुला अर्पण करायला शिकलं पाहिजे, ती खरी उपासना आहे. त्याच्यानंतर म्हणून या साथ गुरु तुझी, नास्तिकांच्या गोष्टी मन होई कष्टी. नास्तिक म्हणजे खरंच ज्यांना आस्थाच नाही आहे देवाबद्दल, उपासनेबद्दल, नको त्याने. शक्यतो अशांची संगत टाळा. खोटं बोला सांगितलेलं आहे संतांनी, पण ते खोटं बोलल्यानंतर जो वेळ नास्तिकांपासून तुम्ही दूर असाल तो मात्र आस्तिकतेनं घालवा. उदाहरणार्थ ते सगळे नास्तिक गप्पा मारायला बागेत जमणार आहेत. ये रे फोन करून आलो असतो रे, पण पाहुणे आलेत, मी खोटं बोललेलो आहे. ते 3 तास तिथे गप्पा मारणार आहेत, तर मला बोलवत आहे. 3 तास त्या नास्तिकांच्या गप्पांनी मी परत आल्यानंतर संपूर्ण अपसेट झालेलो असतो. आणि अपसेट झाल्यानंतर सेटअप करायला पाहिजे, त्याला वेळ लागतो. जायचंच नाही, अवॉइड. पण आता ते 3 तास मी खोटं बोललेलो आहे, पाहुणे आलेले नाही आहेत, 3 तास देवासमोर बसलं पाहिजे. 3 तास देवाचं काम केलं पाहिजे. किंवा कुठलंही काम करताना आत ओम 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 हा मंत्र, श्रीराम जयराम जय जयराम गायत्री मंत्र हे जरा मोठे वाटतील, पण ओम जपत कुठलंही काम करता येतं. बघा तुम्ही 3 तास मी दिले पाहिजेत देवाला. नाही तर खोटं कशाला बोललास? तू जर देवाला दिलेस तर ते खोटं बोलणं न्यूट्रलाइज झालं, पाप लागलंच नाही, पुण्य कमावलं मी. म्हणून नास्तिकांच्या गोष्टी करू नका, त्यामुळे कष्टी होणार आहात तुम्ही. नास्तिकांच्या गोष्टी मन होई कष्टी, पाषाणिता वृष्टीवर व्यर्थ जाय. पाषाणावर पाऊस पडला म्हणून काय तुम्ही शेत लावणार आहात? ती वृष्टी व्यर्थ जाते. पाषाण शोषूनही घेत नाही, वाहून जातं ते पाणी. तसं नास्तिकांच्या ठिकाणी तुम्ही असाल आणि गप्पा गोष्टीत जर रमाल तर जे आधी केलेलं असतं साधन, नाम, ध्यान सगळं व्यर्थ जातं. म्हणून टाळा शक्यतो. आणि नास्तिकांच्या गोष्टी टाळायचं म्हणजे काय? अजून पहिलाच महिना चालू आहे. एक प्रयोग करा. तुम्ही केला नाहीत ना, मला बिलकुल वाईट वाटणार नाही, पण केलात तर बरं वाटेल, कारण त्यात तुमचं कल्याण आहे. आपल्याकडे हल्ली मोबाईलवरच केलेलं असतं ह्यांचे बड्डेज. हल्ली एक आसुरी प्रकार झाला आहे. रात्री 12 वाजता हॅपी बर्थडे टू यू. अरे रात्री 12ला झोपलाय तो, रात्री 12ला उठवून हॅपी बर्थडे. जाऊ दे, सगळं त्याच्याबद्दल मी बोलत नाही, कारण तो माझा प्रांतच नाही आहे. ज्यांना आवडतं त्यांनी करावं. तर हे जे बड्डेज आहेत माझ्यावर, ते असे तुम्ही टिक करा, टिक करा, टिक करा. आणि 20 बड्डेज आहेत, त्यातले 10 बड्डे कट करा, कट करा, कट करा. आजोबांचा 60वा किंवा 80वा जरूर जा. पण 59वा असेल तर कशाला जायला पाहिजे? 20वा आहे तुम्हाला सेलिब्रेशन. 19वा काय महत्त्वाचं आहे? मुलाचा पहिला वाढदिवस महत्त्वाचा आहे, आपण सगळ्यांना बोलवतो. 2रा 3रा कशाला जायला पाहिजे? आणि सरळ सांगा ना, मी उपासना करायची, मी सध्या पारायण करते म्हणून मी येऊ शकणार नाही. दे विल वेलकम. तुम्ही समजूच नका दे विल क्रिटिसाइज. ते टीका करतील, निंदा करतील, मी गेलं पाहिजे, नाही तर ते काही विचार करू नका. जर तुम्हाला देव हवा आहे ना,
तर ह्या गोष्टी काही सोडल्या पाहिजेत. मी 20तले 10 नंतर हा कार्यक्रम तो कार्यक्रम करा, टिक करा, आणि नंतर ह्याला गेलं नाही तरी चालेल, ह्याला गेले नाही तरी चालेल, ह्याला जाणं काही योग्य नाही, ह्याला काय कट करा तुम्ही. असं कट करत मी 0वर पोचलेलो आहे. म्हणून मला सांगायचं तुम्हाला नैतिक अधिकार आहे. 0वर कार्यक्रमावर आमंत्रण देतानाच आम्हाला माहीत आहे सर तुम्ही येणार नाही आहे, पण आम्ही आमंत्रण देतो. बरं झालं बाबा, कारण मी आलो नाही म्हणून आपले संबंध जर तुटले असते तर ते त्याच लायकीचे आहेत असं तुम्हाला नाही का वाटत. आलंच पाहिजे वगैरे, हे सगळे वाङ्मय आहे किंवा ही फिलॉसॉफी नाही, ही पोएट्री आहे. विसरून जा. मला माझं जर साधायचं हित, दुसरं कसं माझं हित साधेल सांगा बरं. माझ्यासाठी ऑक्सिजन आत कोण घेणार आहे? ते यंत्रसुद्धा नाकाला लावून मीच श्वास घेतो. लक्षात घ्या, माझ्यासाठी ऑक्सिजन कोणी घेऊ शकणार नाही आहे. माझ्यासाठी पाणी पिऊन मी डिहायड्रेट असेल, आईला पाणी पाजा, नाही, मलाच पाणी पाजलं पाहिजे. हे देहाच्या पातळीवर आहे. ताप आला तर इंजेक्शन मलाच घेतलं पाहिजे. हे जर आहे, आय कॅनॉट लिव्ह बाय प्रॉक्सी, आय कॅन व्होट बाय प्रॉक्सी. म्हणजे मी नाही आहे म्हणून सैनिक वगैरे का कोण तिथेच मतदान करता येतं, परंतु आय कॅनॉट लिव्ह बाय प्रॉक्सी. हे दुसऱ्याची आयडेंटिटी कार्ड वापरून लोक काय परीक्षेलाही बसतात आणि खोटे पासपोर्ट वापरून परदेशातही जातात. हे देहाच्या पातळीवर आहे, मनाच्या पातळीवर नाही आहे. माझं मलाच जीवन जगलं पाहिजे, माझे मलाच भोग आणि उपभोग भोगले पाहिजेत. काय चांगलं असेल वाईट असेल हे सांगितले. नास्तिकांच्या गोष्टी सांभाळूया आपण. म्हणून मगाशी वाणीचं व्रत सांगितलं, त्याच्यात कमी बोलायचं असेल तर ऑटोमॅटिकली ही सगळी मंडळ, ही किटी पार्टी, ती बिटी पार्टी, ती सिटी पार्टी, किती पार्टीज असतात आणि तिथे फक्त बडबड बडबड वटवट वटवट आणि वादच सुरू होतो. नको. पाषाणी त्या वृष्टीवर साई शमणे, म्हणजे ज्यांनी हे लिहिलं आहे ते, गुरुमार्ग सोपा इतर त्या थापा ऐकू नये. गुरुमार्ग सोपा आहे, बाकी सगळ्या ह्या थापा आहेत. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं. एक गमतीदार जाहिरात होती, फार सुंदर जाहिरात होती. गाडीतून मुलं निघालेली आहेत. ये जो ऊंची इमारत दिखते है ना, मेरे पापा ने बनाई है. नंतर दुसरे, ये जो दिसतोय कारखाना दिखता है ना, मेरे पापा ने बनाया है. असं झाल्यानंतर ते म्हणजे ताजमहलसुद्धा तेरे पापा ने बनाया है क्या? नाही म्हणाला, खरंच, कारण माझे पापा ACC सिमेंट फॅक्टरीत काम करतात. या सगळ्या इमारती सिमेंटनं बांधलेल्या आहेत, मेरे पापाने. नंतर त्यांनी जे वाक्य सांगितलं ते आपल्याला महत्त्वाचं आहे. लगन और श्रद्धा से काम किया तो कुछ भी हो सकता है. लगन आणि श्रद्धा त्या मुलांना माहीत नव्हतं. म्हणजे तुझ्या बाबांचं लग्न श्रद्धा माझ्या बाईशी झालं आहे का? म्हणजे श्रद्धेशी लग्न केलं तर तो म्हणतो लगन म्हणजे लगन, दुसरं काय सांगणार? त्या मुलाला सांगता येत नाही. पण लगन म्हणजे तळमळ, लगन म्हणजे आस्था. मी ऐसी लागी लगन आपण म्हणतो ना, ते लगन आहे, ते तळमळ लागते. लक्षात ठेवा. मीरेला जी लागली होती ती, राधेला जी लागली होती ती. त्यामुळे काय की अत्यंत महत्त्वाचा विषय, तळमळ पाहिजे, लगन पाहिजे, आस पाहिजे, आस्था पाहिजे. मग पुढच्या गोष्टी, पुढचा अभंग वाचूया. घडलं सगळं मंगल मंगल. एक चित्रपटात गाणं होतं, त्याचं कॉन्टेक्स्ट फार चांगला होता. चित्रपट सोडा, पण मंगल पांडे, मंगल 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 गाणं होतं. ते मंगल 10 वेळा शब्द म्हणा, मंगल वाटतं. शांते शांते शांती, शांत वाटतं. ओम शांती 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 म्हणा. शेजारची शांतीसुद्धा ओ देणार नाही. काय शांती 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 शांती. आमचे शिक्षक आम्हाला असे कठोर म्हणल्यानंतर तो कठोर वाटतो ना तुम्हाला, मुलायम, इतकं चांगलं वाटतं. ह्याच्यात काही अवघड. आपली भाषा आहे ना, ते आपलं चित्र आहे, चित्रमय भाषा, पिक्चरस्क लँग्वेज. बोलताना शब्दचित्र उभं राहायला पाहिजे. विवेकानंद वगैरे उगीच नाही झाले विवेकानंद. घडलं सगळं मंगल मंगल, टळे अमंगल गुरुकृपे. गुरुच्या कृपेमुळे सगळं मंगल झालं आणि होतं ते मंगल. हे मला गुरु शिकवतो. सगळंच मंगल जीवनात होणार नाही, कारण माझं प्रारब्ध आहे, ते मला भोगलं पाहिजे. मंगल घडतं घडतं अमंगल घडतं, पण त्या अमंगलात सुद्धा मी मंगल पाहतो. माझ्या मुलीला वैवाहिक जीवन नाही आहे हे ज्या वेळेला कळतं
त्यावेळेला भास्कराचार्य ज्योतिषाचा अभ्यास करतो. ज्योतिष म्हणजे ते स्टेलर बॉडीज, आकाशातली नक्षत्र वगैरे, त्याला ज्योती म्हणतात. आणि ज्योतिषशास्त्र मी ज्योतिष म्हणलं की तुम्ही चुकणार आहात. मग नक्षत्र, मग त्यातला राहू केतू मंगळ शनी याचाच विचार करणार आहात. ते ज्योतिष प्रत्यक्ष राहू प्रत्यक्ष मंगळ हा विचार करून त्यांनी मुहूर्त काढला. गणिते होते, ज्योतिर्गणिते होते, ॲस्ट्रो मॅथमॅटिशियन. असा मुहूर्त काढला की त्या मुहूर्ताला लागलं की माझी मुलगी ती वैवाहिक जीवन जी दीर्घ जगणार आहे, नाहीतर नाही. अत्यंत कमी वैवाहिक जीवन आहे. आई नव्हती, हे वडीलच सगळं करत होते. आणि तिच्या सखी तिला सजवत होत्या. नवरीला सजवायला पाहिजे ना, दुल्हन. हे सगळे या बसा, ते जेवायची तयारी झाली का, ते वाजंत्रीवाले आलेत का, वाजायला पाहिजे ना काहीतरी. इकडे सगळीकडे भास्कराचार्यांची धावपळ चालू होती. आणि त्यांनी घटिका पात्रात मेजर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर सकाळी 6ला आणि 10:07 जर मुहूर्त त्यांनी काढला असेल तर आणि एक एक थेंब पाणी पडणार आहे. त्या थेंबाचा व्हॉल्यूम इतका आहे. मग 6 आणि मिनिटाला इतके थेंब पडतात. तर 6 वाजल्यापासून 10:07 किती थेंब पडतील. मग त्या थेंबाचं पाणी किती होईल तेवढं त्या घटिका पात्रात ठेवलेलं होतं. आणि ते बारकं होल थेंब थेंब अधूनमधून बघत होते. अरे अजून अर्ध्या, ते अजून 1-2 तास राहिलेले आहेत, आले 1 तास राहिलेला आहे. त्या पाण्यावरून त्यांना कळत होतं रफली. परत परत बघत होते. इतक्यात आले. या तिच्या मैत्रिणी आहेत ना, त्या तिला चिडवतात की तुझ्या मनात आता काय विचार आहे. कधी एकदा ते 10:07 येत आहेत आणि माझं लग्न लागते, कधी एकदा माझी पाठवणी केली जाते, कधी एकदा मी सासरी जाते आहे. हाय नाही गं, असलं काही माझ्या मनात नाही. आम्हाला माहीत आहे किती वेळ राहिला आहे बघायचं आहे, म्हणून ते तिला घेऊन येतात. घटिका पात्र आहे, पाण्यात बघ किती वेळ राहिला आहे ते. आणि हे सगळं करताना तिच्या बिंदियातला एक मोती तिथे पडतो. तो त्या होल जे नॉझल असतं, होल बारकं, तिथे जाऊन पडतो. थेंब पडणं बंद होतं. आता किती थेंब बंद झालेत हे कळत नाही. भास्कराचार्य बघतात तर थेंब बंद आहेत. मुहूर्त आला की काय बघतात तर पाणी साठलेलं आहे. ते म्हणतात देवाला, देवा तू महान आहेस, मुहूर्त चुकला. आता मुहूर्त काय लावा रे लग्न, वाजवा रे वाजवा. त्यांचा सगळा जीवच जातो. आणि ही जाते मुलगी लग्न करून. वाटेत मुक्काम अरण्यात. हे नवरा बायको तंबूत झोपलेले टेंटमध्ये. अशा रात्री सिंह येतो नवऱ्याला घेऊन जातो. पुढे दुसऱ्या दिवशी त्याचे कपडे सापडतात. म्हणजे ही विधवा झाली आहे, मग तिला कशाला न्यायचं सासरी. तिला परत आणून माहेरी म्हणजे भास्कराचार्यांच्याकडे पोचवतात. त्यांना ती अपेक्षाच असते. अत्यंत कमी तिचं वैवाहिक जीवन आहे. त्यावेळेला ते म्हणतात काही हरकत नाही, तू सौभाग्यवती म्हणून जास्त काळ जगली नाहीस, पण तुला मी सौभाग्यवती बनवतो. चल उद्यापासून आपण गणित शिकायचं. ती गणितात एवढी प्रवीण झाली, हे तर गणितज्ञच होते. त्या दोघांनी मिळून एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथानं नाव लीलावती दिलं. तो ग्रंथ अजूनही चांगल्या मोठ्या लायब्ररी म्युझियममध्ये आर्काईव्हमध्ये मिळेल बघायला. लीलावती हा गणितावरचा महान ग्रंथ. अमर झाली ती मुलगी. लग्न झालं असतं, 4 पोरं झाली असती, कुणी लक्षात ठेवलं असतं सांगा बरं नाव. आज लीलावती लक्षात आहे. म्हणून त्यांनी सौभाग्य नाही म्हणजे काय, देहाच्या पातळीवरचं सौभाग्य नाही, पण कर्तृत्वाचं सौभाग्य आहे ते त्या ह्याच्यात आहे. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून हे शिकलं पाहिजे. गुरुच्या पायाशी बसून शिकायचं काय. अमंगळ काहीच नाही आहे. मी भेद मानतो ते अमंगळ आहे, मी श्रेष्ठ मानतो ह्याचं सर्वात अमंगळ. पण ती त्या जातीची, तो त्या जातीचा अमंगळ. काय ते लग्न केलं या धर्मातून त्या धर्मात, अमंगळ विचार आहे. माणूस म्हणून सगळे सारखे आहेत. मग हा धर्म वगैरे ॲक्सिडेंट आहे त्यांनी मिळवलेला, त्याचा विचार करू नका. हा धर्माबरोबर संस्कार येतात. जणू काय आमच्या कुटुंबातले संस्कार आदर्शच आहेत. कुठल्या कुटुंबात एखादा दारुडा नसतो, कुठल्या कुटुंबात एखादा नशेडी नसतो, कुठल्या कुटुंबात एखादा भ्रष्टाचारी नसतो. सांगा ना तुम्ही. कसले जाती, कसले धर्म, हे जे भेद आहेत ते अमंगळ आहे. बाकी सगळं मंगल आहे गुरुच्या कृपेनं. म्हणून सांगितलेलं आहे, गजानन नामे गाभारा तो घुमे. हल्ली एक सुंदर गाणं आपण ऐकतो, मानस गाभारे सतत राहावा मानस गाभारे. मधल्या वेळात जर वेळ असेल आणि शक्य असेल तर मुद्दामून आहे का. आणि स्वरूपानंदांवर केलेली रचना आहे. कोणतरी रचना करणारे निराळे आहेत. स्वामी व कृपा की मानस माझ्या मनाच्या गाभाऱ्यात सतत नाम, सतत नाद, सतत ध्वनी, सतत घोष
घुमत राहू दे. सुंदर गीत आहे. इथे तेच सांगितलेलं आहे की गाभारी गजानन नामे गाभारा तो घुमे. गाभारा म्हणजे अंतरंग. आपली छाती आहे ना, तो खरा गाभारा आहे. आणि हे शिखर आहे. घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले, मला ते दत्तगुरू दिसले. दत्तगुरू केव्हा दिसले? या ह्याच्यातून स्वानंद म्हणजे आत मला मिळणारा आनंद, त्याचं पाखरू फिरते आणि वरपर्यंत जाते, मला ते दत्तगुरू दिसले. हेच सांगितलेलं आहे. गजानन नामे गाभारा तो घुमे, भक्त मग रमे नामघोषे. घोष हे घुमलं, ते घुमटातून नामघोष. आणि घोष म्हणजे नामाचा नाद. नामस्मरण सायलंट आहे, नामजप हा प्रकट आहे. म्हणून नामाचा घोष घ्या. जनी भोजनी गद्य घोषे म्हणावे. पण म्हणून रात्री आजोबा 4 वाजता झोपले, त्यांना रात्रभर झोप नाही, आणि 4ला उठणं जोरात श्रीराम जय राम जय जय राम. त्या रावणाला झोपवा रे. कोण कोण म्हणे? आजोबा म्हणते आत्ता झोप लागली आणि जोरात श्रीराम जय. हा घोष करायची वेळ नाही आहे. जनी भोजनी गद्य घोषे म्हणावे. मग हरी कीर्तने आणि स्वभावे पावेल. हे सोपं आहे. घोष केव्हा करायचा? ऐकत राहिलेलो घोष शेवटी करूया. मी तुम्हाला सांगितले घोषाचं उदाहरण मी बघितलेलं, तुम्ही बघा मुद्दा म्हणून की दिव्य ज्योती DJJS त्यांचा गॅदरिंग जे असतात सगळ्या साध्वी आहेत. बऱ्याचशा तिथे त्यांचे साधू आहेत. साध्वी प्रवचन करायला उभी राहते, भाषण करायला उभी राहते. इंग्रजी काय हिंदी काय सुंदर त्या बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव, त्यांच्या 2 भुवया वगैरे अगदी मुद्दामून बघण्यासारखं असतं. ते बघणं एक शिल्प असतं. जसं एक शिल्पकृती बघतो तशा त्या इथं लाख लोक समोर जमणार आहेत. सद्गुरू महाराज की जय. लाख लोकांच्या कंठातून असा आवाज, हा चमत्कार आहे. जय करून ओरडणं, त्याला सभ्य मराठी भाषेत बोंबलणं म्हणतात. हे करून नाही आहे. सद्गुरू महाराज की जय. लाख लोक समोर बसलेत, प्रत्येकाचे ओठ हालतायत. हे अवघड आहे. म्हणून घोष म्हणजे फार मोठा केला पाहिजे असं नाही. प्रकट श्रीराम जय राम जय जय राम हा घोष आहे. मोठे आहेत, लाख लोक जमलेत, मेळा आहे, जसा कुंभमेळा, जोरात करा ना. तेही आवश्यक आहे नक्कीच. मग एक मुलगा आहे, त्याला शिकवलेलं आहे जय श्रीराम जय हनुमान शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय. एवढंच आहे पोरडं, 2 वर्षाचा, बोलायला शिकलं. म्हटलं संभाजी महाराज कोण रे? नाही म्हणला त्यांचे पुतळे आहेत. आपल्याकडे इथे दवर्लीला हनुमंताच्या समोर आहे, तो संभाजी महाराजांचा पुतळा आहे. म्हटलं कसं रे शिवाजी आणि संभाजी ओळखायचं? त्या मुलांनी काय सांगावं? घोड्याचा 1 पाय वर असेल तर ते शिवाजी महाराज, 2 पाय वर असतील तर संभाजी महाराज. अक्षरशः तुम्ही बघा, ते 2 पाय आहेत दवर्लीच्या पुतळ्याला, बाकी 1 पाय. हे लहान मुलं जी शिकवतात ना, महान विचार असतात लहान मुलांचे. डोंट डिसमिस देम बिकॉज दे आर, आपण म्हणतो ना इग्नरंट, त्यांना काही कळत नाही. नाही नाही, त्यांना खूप कळत असतं. फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला म्हणतो हा घोष आहे. घोषणा करायला पाहिजे. घोषवरून घोषणा, घोषणा ही लाऊडच असते. घोष हा शांत असू शकतो. गुरु नाम घोषे मन भरे हर्षे. आनंदाने भरून जातं मन. गुरुचा नामाचा जर घोष केला तर. कृपामेघ वर्षे भक्तावरी. कृपेचा ढग भक्तावर वर्षतो. केव्हा? तुम्ही अत्यंत आनंदानं जर गुरुच्या नामाचा घोष केला तर घोष, हर्ष आणि वर्ष शब्द आहेत. वर्ष म्हणजे वर्षाव. चांगले शब्द आहेत हे अध्यात्मातले शब्द आहेत. म्हणून गुरुनाम घोषे मन भरे हर्षे कृपामेघ वर्षे भक्तावरी. साईश म्हणे गुरु गजानना सांग माझ्या मना स्थिर होण्या. गजाननाला सांगितले माझं मन स्थिर कर. तू सांग तर तुझं ऐकेल, माझं नाही ऐकणार. मी शेजारणीला जाऊन सांगते माझ्या मुलाला जर अभ्यास करायला सांगा, ती तुमचं ऐकेल. मी सांगते पण तुम्ही माझ्या मुलाला सांगा तर तुमचं ऐकेल. खरंच आहे ना, आपलं ऐकत नाही मन. म्हणून गुरु गजाननाला सांगितलेलं आहे. 25वा शेवटचा आपण थांबणार आहोत. झालो आता धन्य. धन्य झालो, हे अनुभव स्वतःचा आहे. धन्य धन्य मी, धन्य झालो मी. तुम्ही धन्य झालात हे माझं स्टेटमेंट, त्याला काही अर्थ नाही.
तो म्हणेल मला माहिती आहे माझ्या पायाखाली काय जळतं आहे आणि तुम्ही मला धन्य झाला म्हणतात. मी धन्य झालो. धन्यभाव जो आहे ना तो दुसऱ्याला देता तो धन्यवाद आहे. धन्यवाद धन्यवाद कृत्रिम आहे सगळं, फॉर्मल वर्बल. पण मी धन्य झालो, शब्दांच्या पलीकडे धन्य झालो. धन्य झालो या शब्दात काय कळलं तुम्हाला? म्हणून धन शब्द वापरतो. धन धन्य बनवतं, त्यालाच धन म्हणलेलं आहे. आरोग्यम धन संपदा. आरोग्य हे धन आहे की ज्यामुळे मी धन्य बनतो. हे आरोग्य मनाचं आरोग्य आहे. उपासना हे मेंटल हेल्थसाठी आहे, फिजिकल हेल्थसाठी. बाकीचे व्यायाम सांगितलेले आहेत, व्हिटॅमिन सांगितलेले आहेत, निरनिराळ्या प्रकारचे तुम्ही चांगलं खा प्या. पण ह्याच्यासाठी काय? मेंटल हेल्थसाठी आत्ता तुम्हाला सांगितलं नामघोष. हे जसं आहे तसं झालो आता धन्य आले समजून. काय समजा? ब्रह्मांडाची वीण गुरु जाणे. हे ब्रह्मांड विणलं आहे अक्षांशाचे रेखांशाचे. फार सुंदर गाणं होतं. उभे आडवे गुंफून धागे विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणेले पांडुरंगे. पांडुरंगाने अक्षांशाचे उभे म्हणजे आपण लॉन्जिट्यूड म्हणतो इंग्लिशमध्ये आणि लॅटिट्यूड्स. त्यांनी संपूर्ण वसुंधरा म्हणजे पृथ्वीचं वस्त्र विणलेलं आहे. पण कुणानं दिसले आज आत्तापर्यंत कोणालाही हात विण कराचे. तो विणकर आहे, त्याचे हात कोणाला दिसलेले नाही आहेत. जसं कबीराचे आपण म्हणतो विणतो जानकीचा राम कौसल्याचा राम, तो दिसत नाही. कबीराची जोपर्यंत समाधी लागलेली आहे तोपर्यंत राम येऊन शेला विणून जातो आणि नंतर कबीर उठतो. कुठे म्हणे राम, कुठे म्हणे राम, हा शेवट आहे. पण रामनाम शैल्यावर रामनाम लिहिलेलं असतं. रामाने लिहिलेलं स्वतःचं नाम हा कबीराचा शेला तो सगळ्यात आधी विकला जाईल. हे काय सांगायला पाहिजे? कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई कौसल्याचा राम. गुरु विणकर विणतो चादर. हे फार कबीराचं. चादर झिनी झिनी अनुप जलोटाचं मुद्दामून आहे का? तुमच्या खिशात आहे गाणं म्हणजे मोबाईलवर. अप्रतिम गाणे. रात्री 11ला ऐका. गाणी राग निरनिराळ्या वेळी म्हणायचे असतात, पण गाणी केव्हा ऐकायची आपलं आपण ठरवावं. पहाटे 5 वाजता मनाचे श्लोक अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके ऐका. मी नेहमीच सांगतो. ओशो पहाटे 5ला दिवा लावलेला. ओशो म्हणजे रजनीश, त्यांचं प्रवचन 5 मिनटं ऐका. एक असा तो तडाखा मारेल तुमच्या श्रद्धेवर आणि मग कळेल की त्यांनी मला जागं केलं आहे. आणि मग जागे व्हा, उठा आणि दिवसाच्या कामाला लागा. थोडेसे प्रयोग करून सांगतो आहे, महाराजांच्या पायाशी बसून सांगतो. प्रयोग त्या वेळेला ते पाहिजे. हे रात्री हे गाणं मानस गाभारी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा. जसं प्रभाते मनी रामचिंतेत जावा पुढे वैखरी रामाज सदाचार. हा दिवसाचा कार्यक्रम आहे. उठल्यानंतर रामाचं चिंतन करा, नंतर बोलायला लागल्यानंतर पहिल्यांदा राम शब्द बोला आणि नंतर हा सदाचार दिवसभर तुम्ही पाळा. रोज हेच करा हे सांगितलेलं आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे की गुरु विणकर विणतो चादर दावी तो पदर एक एक. हे पोत, पदर म्हणजे पोत, टेक्स्चर. बघ इथे सुद्धा चादर कशी आहे, झिनी झिनी चदरिया. आणि इथे सुद्धा किती छान आहे, इथे किती मऊ आहे, हे दाखवत होतो प्रत्येक वेळेला. जीवनाची चादर मैली करू नका. मैली चादर हा अनेक संतांच्या कल्पनेत असतो. हे मैली चादर तूने दी थी त्यावेळेला तो कशी होती? अत्यंत स्वच्छ होती. मी वाटेल तसा वागलो, वाटेल तिथे गेलो, वाटेल ते खाल्लं, वाटेल ते पाहिलो, वाटेल तितका बोललो, वाद घातला, भांडलो, वाटेल त्या गोष्टी साठवल्या. हे चादर मैली हो गई आहे. आता मैली चादर मला पुन्हा स्वच्छ करायचे. त्याच्यासाठी संसारातली लॉन्ड्री चालत नाही. त्याला पाहिजे नाम, त्याला पाहिजे अभ्यास अध्ययन. सायमधियानो रात्रिकृतम पापम नाशयती. प्रातरधियानो सायने दिवसकृतम पाप. म्हणजे गणेश आपले हे ब्रह्म आहे ना अथर्वशीर्ष, ते पहाटे म्हणा रात्री जर तुम्ही काही पापं केलेली असेल तर ती धुतली जातील. म्हणजे हे लॉन्ड्री आहे का पाप? लोक विचारतात. बघा सायमधियानो संध्याकाळी म्हणा दिवसकृतम पापम नाशयती. सायं प्रातः प्रयुंजानो अपापो भवती. पाप करण्याची प्रवृत्तीच नष्ट होते. सायं प्रातः प्रयुंजानो. आणि सतत तुम्ही जर करत राहिला तर अपविघ्नो भवती. बघा अधियानो आहे, पाठ नाही नुसतं म्हणायचं. रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर वगैरे अनेक जण अथर्वशीर्ष म्हणतात
चिंतन किती जण करतात? चिंतन फलश्रुतीत चिंतन बेसिक आहे हो, त्याच्याशिवाय काही कुठलीही गोष्ट येणार नाही. आज सकाळी फार चांगलं वाक्य ऐकलं की भागवतासारखे ग्रंथ ऐकण्यासाठी मन हा कान आहे, कानात मन आलं पाहिजे, म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐकलं पाहिजे आणि मग तुम्ही त्या ग्रंथावर चिंतन कराल आणि तो तुमच्या जीवनात उतरेल ग्रंथ. महाराज आवडता श्लोक सांगायचे ना की अभ्यास योग युक्तीनं अभ्यास करा, पुन्हा पुन्हा ती गोष्ट करा, पुन्हा पुन्हा नाम घ्या, पुन्हा पुन्हा ध्यान करा. रोज ही चादर आहे ना ती मैली होणार आहे, रोज स्वच्छ केली पाहिजे. आणि नाम हा चांगला डिटर्जंट आहे. बाहेरचे डिटर्जंट्स आत काय उपयोग करणार? तुकारामांनी सांगितलं त्याचं उलटं म्हणूया आपण, नाही निर्मळ मन काय करील साबण. मी म्हणतो नाही निर्मळ जीवन, मन आतलं आहे, जीवन मला सगळं काय करील साबण. कुठला डिटर्जंट काम करणार आहे माझी पापं धुवायला? म्हणून आत मन आणि नाम या दोन गोष्टी आहेत, हे लक्षात घ्या. पुढे शेवटी काय सांगतात? गुरु विणकर विण तो सादर, डावी तो पदर एक एक ब्रह्मांडाची गुंडी. गुंडी म्हणजे बटन. ब्रह्मांड ही गुंडी आहे. आता तुम्हाला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची मूर्ती आठवेल, आणा डोळ्यासमोर. इथे समर्थ गडला वगैरे लोक जातात मुद्दाम. ब्रह्मांडाची गुंडी जयाची या हाती, त्यांच्या हातात असते ना ती गोटी आहे. ही प्लेज मार्बल विथ द एंटायर युनिवर्स. म्हणजे ब्रह्मांडाबरोबर मी मार्बल गड्डे खेळतो, ही संतांची मिजास आहे. इथे गुंडी सांगितलेलं आहे, तो विणकर आहे. सगळं ब्रह्मांड त्यांनी विणलेलं आहे आणि विणल्यानंतर शर्ट वगैरे शिवला, बटन नको लावायला. ती ब्रह्मांडाची गुंडी त्यांच्या हातात आहे, बटन त्यांच्या हातात आहे. आपण म्हणू शकतो रिमोट आहे तो बारकासा, त्यांचं ब्रह्मांडाचा रिमोट त्यांच्या हातात आहे. हे जे गोटी वगैरे दाखवतात अक्कलकोट स्वामींच्या हातात, तो रिमोट आहे. ब्रह्मांडाच्या सगळ्या हालचाली त्यांना चालतात. आणि दिव्यदृष्टीचे 4 पैलू आहेत ते त्यांच्या संतांच्यात असतातच. एक म्हणजे दूरचं दिसतं, एक दूरचं ऐकू येतं, 2 ज्या सगळ्या वस्तू वगैरे व्यक्ती त्यांच्या मनातले विचार करतात, 3 आणि पुढे घटना काय घडणार आहे ते कळतं, 4 दिव्यदृष्टी. म्हणजे फक्त साईट नाही आहे, टेलिस्कोप लावून दिव्यदृष्टी नाही आहेत, हे लक्षात घ्या. दिव्यदृष्टी म्हणजे दूरचं दिसतं, दूरचं ऐकू येतं, लोकांच्या मनातले विचार करतात आणि पुढे काय घडतं ते कळतं. ही दिव्यदृष्टी संजयाला मिळालेली होती. त्याला क्लिअर व्हॉयन्स म्हणतात. आता क्लिअर ऑडियन्स म्हणजे दूरचं ऐकू येतं, कशाला? क्लिअर व्हॉयन्समध्ये सगळं येतं. त्याला ESP म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन म्हणतात. म्हणजे माझे कान आहेत, तुम्हालाही कान आहेत, मला दूरचं ऐकू येतं जे तुम्हाला ऐकू येत नाही. पण हे दूरचं काय वातावरणातून ऐकू येणं का? नाही. अनहर्ड मेलडीज आर स्वीटर दॅन दोज हर्ड. लता मंगेशकरशिवाय तुझं आत्तापर्यंत सगळ्यात आवडतं गाणं कुठलं? ती म्हणते मी अजून गायलंच नाही आहे. सचिनला विचारा कुठली सेंचुरी तुला? मी काढलेलीच नाही आहे, 100 सेंचुरीज मारल्या, पण माझ्या मनातली सेंचुरी अजून खेळलेलोच नाही आहे मी. अनहर्ड मेलडीज, अनकही बातें, अनसुने गाने बहुत मीठे होते हैं. यू हॅव टू इमॅजिन. करा तुम्ही प्रयत्न. आणि म्हणून म्हणतात शेवटी ब्रह्मांडाची गुंडी म्हणजे ब्रह्मांडाचं बटन, स्विच ज्यांच्या रिमोट कंट्रोल लोकांना करतो, ज्या तयाची ही युक्ती वाटे माझं. हे सगळं जे माझ्याकडून करून घेतलेलं आहे ही त्याची युक्ती आहे. म्हणजे त्यांच्या मनातलं एक साधन आहे. युक्ती म्हणजे ट्रिक नाही, लक्षात ठेवा. योग म्हणजे जोडणे, युक्त म्हणजे जोडलेला आणि युक्ती म्हणजे जोडण्याची क्रिया. नित्य अभियुक्त गीतेत कितीदा सांगितलेलं आहे. तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. नित्य माझ्याशी जोडलेले राहिलेले आहेत आणि ते नामातूनच जोडलेले राहतात. दुसऱ्या कोणत्याही साधनातून. कायम आरती तुम्ही म्हणू शकत नाही, कायम नमस्कार तुम्ही घालू शकत नाही, कायम प्रदक्षिणा, कायम पूजा, कायम पारायण तुम्ही करू शकत नाही. कायम नाम तुम्ही घेऊ शकता. नाम इतकं जातं की आत चालू राहतं आणि बाहेरचे सगळे व्यवहार मी करतो. काय सोपं आहे आणि काय सुंदर आपल्याला साधन दिलेलं आहे. काम करताना नाम चाललं पाहिजे. नाम चालू आहे ही भावना टिकली पाहिजे, हे लक्षात ठेवा. शेवटची ओळ ती जयाची हाती तयाची युक्ती वाटे माझं साईश म्हणे. तिन्ही रूपे एक दृष्टी एकटक मजकडे. तिन्ही रूपे ब्रह्मा विष्णू महेश. किंवा आपण म्हणतो ना साकार निराकार आणि साकार निराकार.
निराकार म्हणजे सगळीकडे पसरलेलं ब्रह्म, त्याला आकारच नाही आहे. पण साकार आणि निराकार म्हणजे शिवलिंग. शिवलिंगाला डोळे वगैरे नाही आहेत, कारण ते त्याचं महत्त्वाचं तत्व आहे. पण आपण शिवलिंगावर मुखवटे घालतो. तुम्ही मंगेशाला वगैरे बघा, शिवलिंगाचं हे अभिषेक करताना ते खरं शिवलिंग आहे, ज्योतिर्लिंग म्हणू शकता. पण त्याच्यावर मुखवटा घालायचा. काही मुखवटा छान दिसतो नाही, पण मुखवटा आहे ना, तो मास्क आहे, मास्क. शिवलिंग, शाळीग्राम हे जे आहेत ना, ते साकार आणि निराकाराच्या मधलं आहे. म्हणलं तर साकार आहे पण निराकार आहेत, कारण त्याला नाक डोळे वगैरे काही नाही आहेत. आणि साकार म्हणजे आपले हे महाराज सगळे, त्यांच्या मूर्ती वगैरे दिसतात ते. म्हणून या तिन्ही जर गोष्टी तुम्ही एकत्र केल्यात तर सगळं एका गुरुच्या पायी मला मिळतं. गजानन हा तिन्ही रूपे एक दृष्टी एकटक मजकडे. हे एकटक दृष्टी आहे ना, तो फार महत्त्वाचा शब्द ज्ञानेश्वरांच्या आरतीतला लोकांनी बदलून टाकलेला आहे. पायी टक चिठेले आरती ज्ञानराजा, पायी टक चिठेले म्हणजे काय, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानरा. लोक म्हणतात, काही चूक नाही आहे, पण टक लावून बघणे, स्टेअरिंग ॲट, कॉन्सन्ट्रेटिंग युअर विजन ऑन अ पर्टिक्युलर पॉईंट, ध्यान आहे ते. पायी टक चिठेले, इथे यांनी सांगितलं की टक लावून गुरुच्या पादुकांकडे बघा. म्हणून टक ध्यान आणि स्पर्शार्थी हा एक प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे. बघा, तुम्हाला जमलं तर. आपल्याला गुरुच्या हल्ली निरनिराळ्या प्रकारचे फोटो मिळतात. तो लॅमिनेटेड असतो, त्याच्यावर पाणी पडलं तरी काही होत नाही. असा धरा ना, छोटा फोटो घ्या हातात आणि आरती करताना फक्त त्याला स्पर्श करा. मी लॅमिनेटेड का म्हणला, त्याच्यात तुमच्या हाताच्या स्पर्शाने तो मळणार नाही आहे. जरा हे केलं की स्वच्छ होतो तो. म्हणून जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. महाराजांचं जे मस्तक आहे ना, ते एखाद्या ॲटॉमिक सेंटरसारखं आहे. ॲटॉमिक तो पॉवर एनर्जी हे म्हणतो ना, टॉवर असतात ॲटॉमिक, तसं महाराजांचं डोकं आहे. बरोबर सुंदर. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तवपती. मी जीव हा ब्रह्म द्वैत पसारा, द्वैत पसारा वारुणी दिलेला अद्वैत सारा. महाराजांच्या कपाळावरचा तो तिला आहे ना, तो अद्वैत आहे. हे इकडे हे तिकडे, या दोघांना टेम्पल्स म्हणतात ना इंग्लिशमध्ये. हत्तीला गंडस्थळ दिसतं, आपल्यालाही असे भाग असतात. कवटीचे मुद्दामून बघा, म्हणजे स्वतःच्या तरीसुद्धा कळेल, मध्ये असे भाग असतात. हे राईट टेम्पल, हे लेफ्ट टेम्पल. त्याच्या बरोबरमध्ये या दोन टेम्पल्सच्या मध्ये जसं एखादं शिवलिंग असावं, तसं हे महाराजांच्या टिळा आहे. मग दुसरं, परम परात पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी, डोळे चिन्मय खाणे. शतमुख स्तविता मंदली वाणी. त्याला 100 तोंड आहेत तरी त्याची वाणी मंद झाली. माझी तर मंद मंद बंद झाली पाहिजे की नाही. 100 तोंडाची वाणी जर मंद होते, एका तोंडाची वाणी बंद झाली पाहिजे, त्याला मौन म्हणतात. त्याशिवाय दर्शन होणारच नाही सद्गुरूंचं. अगदी लक्षात घ्या. आणि म्हणून आणि शेवटी जगज्जीवन प्रभू मंगलधामा. मग एवढाच जर फोटो असेल तर जगज्जीवन प्रभू मंगलधामा. पहिलं कडवं इथे, दुसरं कडवं इथे, तिसरं कडवं छातीकडे, नाहीतर शेवटचं कडवं पाय, पादुका आणि ग्रंथ. जगज्जीवन प्रभू मंगलधामा. स्पर्श करा. You will feel that I am touching the feet of Sadguru, I am touching the chest of Sadguru, I am touching the temple of Sadguru. बघूया करून. म्हणून स्पर्शार्थी आणि टकत ध्यान करून झोपायचं आणि तो फोटो सतत जवळ ठेवायचा. यू कॅरी दॅट फोटो विथ यू. तुम्हाला कोणीही करून दिले की 5 रुपयात सुद्धा करून मिळतो छोटा फोटो. पण हे मला जमलं पाहिजे. एक टक ध्यान सद्गुरूवर आणि स्पर्श करून आरती आणि शांत. महाराज महाराज महाराज. साईनाथ महाराज की जय. गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन. काही करायची गरज नाही. शांतपणे आपण ते ठरवूया. पुढच्या वेळेला ज्या वेळेला पालखी येईल त्यावेळेला माझं बोलणं लेस दॅन 50% झालं पाहिजे. अगदी कमी बोलायला लागलं पाहिजे. निंदा नको, नेगेटिव्ह टॉक नको. हे असं होणार नाही. मी सांगतो, लिहून देतो, मी गणितात नापास होईन. लिहून कशाला देतो? हो नापास. मुलं सांगतात आईला, मी लिहून देतो तुला, मी नापास. हे किती निगेटिव्ह आहे. मी केला नाही अभ्यास, पण आई मी पास होतो की नाही तर बघ. आई सांगते कॉपी करू नकोसा, पास हो. पॉझिटिव्ह बोलूया तरी प्रत्यक्ष घटना घडे तोपर्यंत.
मनातल्या मनात बोलूया, जाहीरपणे करू नका. प्रतिज्ञा ही जाहीरपणे करायची, प्रार्थना मनातल्या मनात करायची, ती करूया. पॉझिटिव्ह हे बदल थोडासा करूया. वाणी काया वाचा मने आणि मनात, हा सगळा विषय आपण या महाराजांच्या कृपेने मांडलेला आहे. त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, डोळे मिटूया, शांत. पन्हाळ्याला जसं सांगितलं होतं बाजीप्रभूंनी, तुम्ही जाऊन 3 तोफा वाजवा, तोपर्यंत हा बाजीप्रभू ही पावनखिंड लढवत राहील. त्यावेळेला ती पवनखिंड होती. अजूनही प्रचंड पवन म्हणजे वारा त्या खिंडीतून वाहतो, पण बाजीप्रभूच्या प्राणाच्या बलिदानाने त्याला पावनखिंड म्हणायला लागले. ज्या वेळेला 3 तोफांचे आवाज झाले, त्यावेळेला बाजीप्रभूंनी शेवटचा श्वास घेतला. ज्या वेळेला आपण आता जो महाप्रसाद घेणार आहोत त्याचे डबे आत जायला लागले की आम्हाला थांबण्याची सूचना मिळते. म्हणून शांतपणे आता थांबूया. शेवटचे श्लोक म्हणूया, सगळ्यांना येतात म्हणायचे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सत्कर्मयोगे वयगाल व्हावे, मुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंत अनंता, रघुनायका हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. काही वेळा आपण गण गण गणात बोते म्हणूया. माझ्यानंतर म्हणा. वरच्या आवाजात म्हणलेला मंत्र शेवटचा असेल. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. छान म्हणलं तुम्ही. डोळे बंदच ठेवायचे. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, रब यू हँड्स, आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर जो दरबार भरलेला आहे, देव आहेत, साधू संत सद्गुरू सगळे आहेत, क्रमानं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेऊन शांत आनंदात श्वासोच्छ्वास नॉर्मल नेहमीप्रमाणे सुरू करायचे. सगळ्यांना नमस्कार करायचा. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज महाराज. आता अडीच वाजता चक्री पारायण होणार. 2:30 वाजता चक्री पारायण. हां, 2:30 वाजता चक्री पारायण असेल. ठीक आहे. आता आरती आणि महाप्रसाद.